पातूर तहसील के चरण गांव में अवैध शराब की बिक्री को लेकर गांव की महिलाओं ने जिलाधिकारी और जिला पुलिस अधीक्षक को निवेदन सौंपकर इसे रोकने के लिए कार्रवाई की मांग की है। चरण गांव में अवैध कारोबार काफी बढ़ गया है। इसका असर आम नागरिकों पर पड़ रहा है और युवा पीढ़ी नशे की चपेट में आ रही है। इस अवैध कारोबार के कारण घरेलू झगड़े बढ़ गए हैं, जिससे महिलाओं को रोजाना समस्याओं का सामना करना पड़ता है। 25 दिसंबर को बड़ी संख्या में महिलाएं अपने मांगे लेकर चन्नी थाने पहुंची, लेकिन मांगे नहीं माने जाने पर इन महिलाओं ने अकोला शहर पहुंचकर जिलाधिकारी अजित कुंभार और पुलिस अधीक्षक बच्चन सिंह को बयान दिया। इस दौरान सरपंच मेधा देशमुख, संध्या गाडेकर, मायावती इंगले, इंदू सोनोने, महानंदा इंगले, उज्ज्वला इंगले, बेबीताई इंगले, सुरताबाई कौरतकार, शालूबाई उप्रवट, अमोलिका इंगले, सुशीलाबाई इंगले, सुषमा इंगले, ज्योति इंगले, सत्यशिला सरदार, वंदना शेलके, उर्मिला पोरे, सीमा देशमुख, कांता दोडके, उज्ज्वला इंगले, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक देशमुख, राजेश क्षीरसागर, प्रभाकर इंगले, फकीरा इंगले, प्रवीण सोनोने, सुनील इंगले, देवलाल सुलतानी, धनंजय देशमुख आदि उपस्थित थे। मी चरणगाव येथील रहिवासी आहे। चरणगाव तालुका पातूर जिल्हा अकोला, पोलीस स्टेशन चांदणी आहे। चांदणीमध्ये आमचं गाव येत आहे। आमच्या गावात भयंकर ऊत आलेला आहे। दारू, मटका, जुगार ह्या सगळ्या गोष्टींनी सगळं गाव, लेडीज, बाया वगैरे सगळे आहेत ते सगळे त्रासलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही वारंवार ठाणेदाराला तक्रार देऊनही ठाणेदारानं आमची कुठलीही दखल घेतलेली नाही। उलट पक्षी दारूवाल्यांचं आणि पोलीस स्टेशनवाल्यांचं मिलीभगतपणा पाहून आमच्या डोळ्यात आसू यायला लागलेले आहेत, कारण कुठली कारवाई होऊन नाही राहिली। आज रोजी 10 वर्षापासून जे लेकरं 40 वर्षापर्यंत हे व्यसनाधीन झालेले आहेत, त्याच्यामुळे गाव हे अतिशय त्रस्त झालेलं आहे। कृपया आम्ही सगळ्या ठाणेदार असो चाहे इतर ठिकाणी कोशिश करून आमची कुठली कारवाई झाली नाही, तरी आमची कारवाई करण्यात यावी ही आमची नम्र विनंती आहे।